नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज 1 वाटी गव्हापासून आणि थोडासा गुळाचा खडा घेतलेला आहे। याच्यापासून गणपती बाप्पाला आवडणारा असा नैवेद्य बनवणार आहे। तर इथे मी गुळ बारीक करून घेतलेला आहे आणि अर्धी वाटी पाणी टाकायचे। एक वाटी गव्हाच्या पिठाला अर्धी वाटी पाणी बसवते, यासाठी मी इथे अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे। आता एकदम छान असं विरघळलेलं आहे गुळ, तर चाळणीमध्ये चाळून घ्यायचं आहे। मोठ्या भांड्यात गव्हाचं पीठ टाकायचे। एक मोठा चमचा रवा घेतलेला आहे। चिमूटभर हळद घ्यायची आहे, हळदीमुळे एकदम छान रंग येतो। चवीनुसार मीठ टाकायचे। मिल्क पावडर 1 चमचा टाकायचे। मिल्क पावडर नसलं तर दूध टाकलं तरी चालते। इथं तेल टाकायचे अर्धा चमचा। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे। मिल्क पावडरमुळे असं कडक होणार नाही तर वळीव लाडू। आणि जी शोधलेला गुळाचं पाणी आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे। आता हे सर्व पाणी याच्यामध्ये लागणार आहे मला। थोडं थोडं करून पाणी टाकायचं याच्यामध्ये। आता इथं मी सर्वच पाणी टाकलेलं आहे, बघू शकता एकदम अचूक प्रमाण आहे। आता एवढ्याच पाण्यात एकदम छान असं पीठ मळून तयार झालेलं आहे, बघू शकता। तर आता सर्व एकजीव करून घ्यायचे। 10 ते 15 मिनिटं असं झाकून ठेवायचे। आता इथे पीठ मळून झालेलं आहे। थोडंसं तेलाचा हात लावून अशा पद्धतीने करून ठेवायचे। 10 ते 5 मिनिटं असंच ठेवायचे। आता मी इथं पोळपाट घेतलेला आहे, त्याला तेल लावून घ्यायचे। तर छोटीशी गोळी घ्यायची आणि अशा पद्धतीने वळीव लाडू बनवायचे। तर बघू शकता एकदम छान असं एकसारखे असे वळीव लाडू बनवून घ्यायचे। थोडंसं पाणी लावायचं हाताला किंवा त्या वळीव लाडूला, कारण नंतर तेलामध्ये सुटणार नाही। तर अशा पद्धतीने मी सर्व वळीव लाडू बनवून घेणार आहे। आता इथे सर्व वळीव लाडू तयार झालेले आहेत। एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। तर एकसारखे एकदम छान असे वळीव लाडू तयार झालेले आहेत, बघू शकता। कढई ठेवली आहे गॅसवर। आता तेल टाकायचे। तेल गरम झाल्यावर लगेच याच्यात वळीव लाडू जेवढे बसतील तेवढे टाकायचे। गॅस मध्यम ठेवायचा आणि एकदम छान असे भाजून घ्यायचे किंवा तळून घ्यायचे। आता इथे वळीव लाडू तळून झालेले आहेत। आता दुसरे पण वळीव लाडू तळून घेतलेले आहेत, तर बघू शकता सर्व वळीव लाडू तयार झालेले आहेत, बघू शकता इथं एकदम छान असे तयार झालेत। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। इथं तुम्हाला एक काढून दाखवणार आहे। एकदम मऊसूद असे वळीव लाडू तयार झाले।